एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, ती टाकत आहे. तळून घेतलेले पनीर टाकत आहे. आज मी रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर करून दाखवत आहे. त्यासाठी इथे पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. 1 वाटी ओले मटर घेतलेले आहेत आणि ते मी वाफवून घेणार आहे. हे मटर मी 5 ते 7 मिनिटं वाफवून घेणार आहे. 5 मिनिटे मी हे ओले मटार शिजवून घेतलेले आहेत. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. आणि हे पाणी फेकून द्यायचं नाही. जेव्हा ग्रेव्ही करणार आहे तेव्हा हेच पाणी मी वापरणार आहे. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकत आहे. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. आता हे मी तेलामध्ये तळून घेत आहे. तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मी पनीर तळून घेत आहे. पनीर तळून झालं आहे, मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. पनीर तळून घेतलं आहे आणि त्याच तेलामध्ये मी इथे मीडियम साईजचे 2 कांदे उभे कापून घेतलेले, ते मी इथे टाकत आहे. कांदा मी थोडासा परतून घेतला आहे. त्याच्यामध्ये 1 इंच आलं आणि 8 लसूण पाकळ्या हे पण मी याच्यात टाकत आहे. आणि कांद्याबरोबर हे सुद्धा परतून घ्यायचं आहे. आलं लसूण मी परतलं आहे. मी 10 काजू घेतलेले आहे, ते सुद्धा याच्यात टाकत आहे. ते सुद्धा याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. काजू सुद्धा परतून झालेले आहेत. इथे मी मीडियम साईजचे 3 टोमॅटो कापून घेतलेले आहेत, ते सुद्धा याच्यात टाकत आहे. आता हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण मी चांगलं 10 मिनिटं परतून घेतलं आहे. आता हे थंड करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. हे मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे आणि हे वाटाणे उकडलेले जे पाणी आहे ते मी हे टाकून हे मिश्रण मी वाटून घेणार आहे. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकत आहे. तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मी अमूल बटर टाकत आहे. बटर पण गरम झालं आहे, त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 2 हिरव्या वेलची आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा टाकत आहे. आता यामध्ये मी 1 टीस्पून काश्मीरी रेड चिली पावडर टाकत आहे. अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 2 टीस्पून घरगुती लाल तिखट, 1 टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून साखर. हे सर्व मसाले परतून घेत आहे. आता यामध्ये उकडलेले वाटाणे टाकत आहे. हे मसाल्याबरोबर 2 मिनिटं परतून घ्यायचे आहे. इथे मी ही वाटलेली ग्रेव्ही याच्यामध्ये टाकत आहे. ही ग्रेव्ही मी 5 मिनिटं स्लो गॅसवर झाकण लावून शिजवून घेणार आहे. 5 मिनिटे होऊन गेलेले आहेत आणि आपण मटारसुद्धा उकडून घेतलेले होते, त्यामुळे ह्याला शिजायला वेळ लागत नाही. याच्यामध्ये मिक्सरचं पाणी धुवून मी 1 वाटी घेतलेलं आहे, ते टाकत आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ग्रेव्ही हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. आता हे मी 10 मिनिटं आणखीन शिजवून घेणार आहे. आता या ग्रेव्हीमध्ये 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, ती टाकत आहे. तळून घेतलेले पनीर टाकत आहे. 1 चमचा क्रीम टाकत आहे. पण बघा घट्ट झालेली आहे. आता याच्यावर मी कोथिंबीर टाकत आहे. मटर पनीर तयार आहे. मी गॅस बंद करत आहे. रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर तयार आहे आणि ग्रेव्ही पण बघा घट्ट आहे. जास्त पातळ ग्रेव्ही याला चांगली लागत नाही. याच्यावर मी क्रीम टाकलेला आहे.